अरे आवाज द्यायचा आहे, बाहेरून आवाज द्यायला पाहिजे. एकदम घरामध्ये आला का बे? आता कोण उभं होतो तो घसलो. अरे आपल्या गावाची घरची मोलकरी. जेवण नाही पागला. अरे तसं नाही रे. अरे तिला मी सांगत होतो स्वयंपाक वगैरे झालं की नाही, कारण तुझी मालकीण गेली आणि ती अजून वापस आलीच नाही. आता काय वेळेवर डबा तयार करून देणं, तिला सांगावं लागतं घरचं काम. हे काम करायचे सांगणे नाही ते, पण असंही सांगणे नाही ते गाजावर असे धरून बसले होते. तसं धरून बसलेला नाही, मी जेवण करत होतो आणि तिथे ते बसली माझ्या जेवणा. मग खूप भेटली जवान आहे. हे आता खरं गोष्ट असतो, तिच्याशी माझं प्रेम आहे. प्रेम आहे हो यार, म्हणूनच तरी करत होती. आता एक गोष्ट सांगतो, कोणा जेवढा ही गोष्ट खोलाची नाही एका, कारण ही आदिवासी समाज आहे इथे जास्त आहे ना, आणि तू पण आदिवासी आहे. मध्ये पैसे देतो काय तर नाही सांगणार, पैसे द्याल तर नाही सांगणार, नाही तर पैसे नाही द्याल तर मी सांगत नाही शिवाय राहणार. बरोबर ठीक आहे, पैसे पाहिजे ना. मी कामावर येतो आता, तुला पैसे देतो, पण तुला जेवढं सांगायचं नाही, पुन्हा जेवढं सांगायचं नाही. अरे देतो ना, कामावर येतो मग देतो पैसे. कामावर येतो म्हणलं नाही तर करून द्याल. अरे नाही, मी तुला माहित आहे ना, मला पैसे आपल्या जेवढं पैशाला काही कमी नाही, पण मी कामावरती येतो आणि पैसे देतो. पण कोणा जेवढं सांगायचं नाही, कोणा जेवढं सांगायचं नाही. आणि लेखा तुला कोणा जेवढं गोष्ट खोलली तर माझं नाव रेंजर की कामावरून तुला बंद करून टाकेल. साहेब आता तुम्ही काहीच करा, माय बोल तुम्ही काहीच करा, मला पैशाची मला रोजीची जरूरत आहे. मी तुला 500 रुपये देईन. 500 फिकर नाही, पण ही गोष्ट कोणाजवळ काढायची नाही. तुम्ही जसं करत तसं करून बघा, मी कोणाला सांगा. बरं आपलं काम पाय, मी कामावरती येतो गाडी लवकर या. नाही रे, टाईम पाहून वेळ राहत कामाच्या टायमात मी राहत रोजच्या कामाला येतोच ना. जर आपण कामाला आलो नाही तर मजदूर चिल्ला नाही. साहेब आता साहेबांचं गेली, गेली का करायचं आता येतीच ऐकू ना. तिला काय सायंकाळी आपल्या आई वडिलाला डब्बा नेऊन दिलं, तिला पोचून दिलं का तुझ्या घरी जेवण कागा इकडे या ना. अरे का सांगत तुमच्या बिना मला करमत नाही, काही नाही. अरे तुझ्या जेवणावर असलं तर मी बोर बनून जातो का? नाही मला लागते काय, पण तुमच्या पाशी ट्रक आलाच नाही. ट्रक नाही. अबे लेका किंमतचा ट्रक पाठवला होता बे, का फोन आला होता साहेबाचा की खाली ट्रक पाठवतो, त्या ट्रकामध्ये माल भरून द्यायचा. साहेब दम घेऊ प्रेम करताना. अबे लेका तसं नाही, मी म्हणालो मला जायचं आहे आणि मला काय वेळ नाही, तर लवकर डब्बा तयार करून माझ्या गाडीमध्ये डब्बा ठेवून दे. लवकर जा. अगं का मला कामावर जावं असं वाटत नाही. मला असं लागते का तुमच्या पाशीच बसू लागते. मला जेवढं आंखों में जो काजल लगा दो पिया, पाँवों में पायल सजा दे पिया, सजा दे पिया, सजा दे पिया, सजा दे पिया. मुझे प्यार तगड़ी सजा दे पिया, मुझे प्यार भी तगड़ी सजा दे पिया.
नाही ते साहेब थंडावले म्हणलो तुमच्यासाठी ईश्वर आणला याची वेळ हेच आहे का आधी जात होतो तर गप्पा घेऊन एक जण जात होता साहेब आता म्हणजे थंडावण्यात म्हणलो त्याने गरमीची दवा देवा कामावर येत नाही बरोबर हा नुसतं गावामध्ये फिरायला नाही कामावर माणसं लावून देते त्याला तोळा लावते ना आपण उठून करत येते इकडं मग तुम्ही नाही आलं मग कोण पाहिजे ते पण पायल तू आहे ना मग त्याला कामाला लावून तू या गावामध्ये काय करतो अरे काम पाहिलं पाहिजे की नाही कधी आले आपण बरं साहेब चुरकून ते मला खात नाही हे ना गोल लागे अरे मी इथं उभा होतो इथले दिवस हे ना गोल लागले का कुल्फी चुरकता का होती कारण साहेब तुमच्या साथ मध्ये इतके दिवस राहतो एकच दिवस नाही तुम्ही मायाशी नका लाल चुमा करता आणि तिच्याशी खाऊन करता तू ते बोलताळा अरे तिचं माझं प्रेम आहे प्रेम आणि प्रेम असल्यामुळे मी तिच्याशी बोलतो अशाशी प्रेम आहे तसं मायाशी नाही करून पाहणार आता तुझ्याशी प्रेम आहे पण आपल्या भावाभावाचं प्रेम आहे भावाभावाचं असं चुंबन घराचं नाही का नाही चुरपा तर मी चुरपत बसीन अश्वनी चव्हाण गडर बसीवाले अंगण पार्टीला 5 रुपयाची भेटून झाली पाठीवर सत्यक्ष म्हणून धन्यवाद हा त्याचप्रमाणे बोबडे पाटील कडवा रेंजर साहेब घरी आहे येतो म्हटलं आणि आले नाही आणि मोलकरी नाही घरी आहे बाई माझ्या घरचा ताल कसा काय आहे आता जाऊनच पाहते माझी आईची 14वी झाली आता आणखी किती दिवस राहू नाही घरी जाते साहेब एकटेच घरी आहे घरी कसा काय ताल आहे म्हणून पाहून येते दिवसाना मुले घे मुलावरी दिवसाना मुले घे मुलावरी सांगून देतो या दोघांचा लफडा तिकडे साहेबाला चोपडा राहतो आणि इथे सांगून देतो नाहीतर इच्छी जीवनानी बरोबर झाल्याशिवाय राहत नाही चाल पटकन जातो रे बाबा मी आपल्या आईच्या गावून आली माझी आई मरण पावलीने गेली होती 14 दिवस तिकडच होती आज 14वीचा कार्यक्रम झाला आणि आज म्हणून आज घरी येऊन राहिले 14वीचा झाला का कार्यक्रम हो साहेबाई सांगू का पण माझं नाव सांगलं साहेबांनी काम का बिघडला तुम्ही तिकडे 14वी केल्याने इकडे साहेबांना 15वी केली जी 15वी हो म्हणजे कसं का झालं का तुमच्या घरी जे राहते नाही का म्हणजे जयंती मोलकरीन हो आता सांगूच मला की तोंडाच्यावर येते सुकून जाते नाही बोलबा नाही तर साहेब म्हणे गरम केल्याशिवाय नाही आता तुमच्या तोंडात आला शब्द सांगून द्या सांगू नाही तर मला रातभर झोप येणार नाही दोनुगा आपल्या मनात विचार करत राहील दोनुगा सांगू का सांगून दे ना साहेबाई तुमचं डोकं फुटलं साहेबाई माझं डोकं फुटलं माझं डोकं तर चांगलंच आहे का अगं कोणाचं गोट्यानं फुटते साहेबाई अगं तुमचं कापसाच्या बोलानं फुटलं साहेबाई काय बोलतेस कापसाच्या बोलानं डोकं फुटले का रे साहेब नाही का ते तुमची मोल करून जयंती नाही का जयंती
नाही आपल्या घरी जायची नाही आणि साहेब ना साहेबीन घरच्या घरीच राहतात करत राहत. अरे बा काकूर काय नाही बापा तुम्ही समोरच बोलत बा नाही तर तुमचा संसार नाही ना झाल्याची राहणार नाही बापा. अरे अरे देवा माझे नाव सांगा नाही तुझं नाव नाही सांगणार का साहेब येईल उठून करून देणार. जर मी गेली नसती माझ्या घरचं वातावरण बिघडलं नसतं माझी आई गेली नसती आणि मी गेली नसती तर मोलकरीण सोबत साहेब गेले नसते देवा माझा संसार उद्ध्वस्त होईल बाबा. मी का करू आता यायला समजाव तरी कशी हळूहळू समजले तिला तिला गाणगा बाईला संसार उद्ध्वस्त होईल नाही साहेबांना सांगते आणि कामावरून बंद करायला लावते. सुटण्याला याचा छंद यावा छंद करावे बंदवनी याला याचा छंद यावा छंद करावे बंदवनी विचारला आणि काही बोलले तर मला यांची भीती वाटते एकदम जोरात रागावते नाही हळूहळू याला विचारते आणि त्यांना कशी तरी पटवून सल्ल्या याच्या जवळून ऐकून घेते. आपल्याला घरी जायचं आहे वेळ झालेलीच आहे आणि जयंतीचं आपली वाट पाहत असत. जानकी गेली तर अजून मुलं मला घेऊन तर घरी वापस आलीच नाही. मला अगदी घरी जाणं आहे कारण की तिचं रूप जयंतीचं असं दिसते की मला चारही खेळायचे ते दिसते की कामावरती काय लक्ष होत नाही. तर आपण आता या ठिकाणी बेलणच्या शिड्या आणि बोहऱ्याच्या शिड्या विकत मिळतात. त्या शिडीची किंमत 50 रुपये ज्यांना लागत असेल त्यांनी घ्या. सावकाराचा सावत्रायचा मास्तरीचा. कुठे गेले तर बाई घरी सुनसान वाटून राहिला. जानकी आली केव्हा आली तू
पगार द्यायचा होता, तर मजदुराला पगार करून दिला आणि लगेच म्हटलं जातो बा, आणि म्हटलं आज तयारी करतो आणि जातो बा म्हटलं तुमच्या इथे मामाजीकडे. माझ्या घरी मामीजीची 14वी झाली. तुम्ही तर 14वी नाही आले, माहितीले नाही आलेत नाही आले आणि 14वी नाही आले. अगं पण तुला एवढं कळत नाही. आज या कामाला मला कुठं जायला वेळ नाही भेटत. आज पूर्ण रिश्तेदार म्हणत असते की साहेब आले नाही, पण तू एवढी समजदार आहे, एवढं काम सोडून जर आलो तर हे लोक मला का म्हणतील? ही गव्हर्नमेंटची ड्युटी आहे. नाही कारभारी नाही आले तर नाही आले. माझा एक विचार आहे का म्हटलं राया आईच्या घरी पाणी मी औषध घेतली राहिली, औषधी तब्येत बरी वाटते राया, आपली मुलगी मॅट्रिक झाली राया. म्हणते म्हणूनच मी तुझ्याकडे पाहता बरोबर असं मला वाटलं की आता जानकीची प्रकृती बरोबर असली पाहिजे, म्हणजे तिचा चेहरा चांगला दिसून राहिला. मी का म्हणते कसं का? आपल्या कामावरून मोल करीन बंद करून म्हटलं रायाजी. का मोलकरीण? हो. अरे आता तू म्हणतो मोलकरीण बंद करायची. मोलकरीण बंद कर नाही तर चालू ठेव, मला ते प्रश्न नाही. पण तू आपल्या प्रकृतीकडे पाय, वेळेवर का होईल तुझ्या प्रकृतीचं. तू म्हणतो दुरुस्त झाली प्रकृती, पण केव्हा बिघडेल आणि केव्हा नाही, आपला विचार कर. नाही माझी प्रकृती बरी आहे, मोल करीन कामावरून बंद करून टाका. कारभार नाही का माझे प्रेमाचं नारी जानकी जानकी का. तुला वाटतंय की कामावरून मोलकरीण जर बंद करायची आहे, तू खुशाल करू शकतो, मला काही प्रश्न नाही. तुझा विचार जसा आहे तसं कर. नाही कामावरून बंद करून टाकायची, पण आज जे कामाला येईल ना मी तिला साफ सांगून देईन तर उद्यापासून माझ्या घरी कामाला यायचं नाही, दुसऱ्या घरचे काम पाय म्हणून. पण समोरचा आपला विचार पाय. या माणसाच्या जीवनाचा काही भरोसा नाही, वेळेला का होणार आहे. म्हणणाराचं म्हणणं आहे मिट्टी के पुतले में आत्मा चुराने आया और पानी का है तेरा फपोला कच्ची बनी है काया. या जीवनाचा काय भरोसा आहे. नाही माझी तब्येत बरी आहे आता. बरं ठीक आहे, तुझी प्रकृती बरी आहे. हो. तर तुझं विचार आहे सारखा जानकी मने आपल्या पतीला बंद कर म्हणून. अरे ठीक आहे, मला सांगायचं नाही तुला बंद करायचं तू बंद कर किंवा चालू ठेवायचं चालू ठेव. बरं मला जायचं आहे, मी चालतो. हो कामावरती चालतो. ऐकलं तर काही पुष्कळ वेळेची झाला आम्ही जेव्हा माणसी देतो तर डब्बे वाटत तरी करायला कामबंदी असून भांडी कुठे घासायचे आहे.
नाही कोण नाही का अधिक साहेब कोण जयंती मालकीन बाई तुम्ही कधी आल्या मी कालच आली कालच आल्या का आणलं हे का नाही जेवणाचे डबे नाही का घरी शिरा राहायचं ते जेवणाचे नाही डबे आणले म्हणजे इथून डब्बा नेत होती का हा माझ्या आई वाटलं का आजच्या दिवस ना ते भांडे आहे भांडे घासून घे हे भांडे घासून काय मी हो भांडे घासून घे पण मला काय सांगेल तुम्ही का करेल ना भांडे घास आणि पोचा मार आणि उद्यापासून माझ्या घरचं काम सोडून देतो मालकीन बाई मी हात जोडते तुमच्या पाया पडते माझ्या आई वडील आदरे आहे खात्यावरचे मी कशी करणार एकटीच्या भरोशावर आहे नाही वा तुझ्या घरचं काही असेल तरी चालेल पण उद्यापासून माझ्या घरचं काम सोडून दे मालकीन बाई तुम्ही काहीतरी दया घ्या माझ्या आई वडिलांची दया घ्या कशी करता तुम्ही नाही मी सांगते तेव्हा तर बाई तू कोणाही घरचं काम पाय पण उद्यापासून माझ्या घरचं काम सोडून देतो हो का मला एवढे भांडे घासून टाकते आणि बंद होते उद्यापासून यायचं ना माझ्या घरी